त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड यांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे माझे मित्र धर्मचारी मीनाक्षीजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व धर्मचारिणीगण, धर्ममित्र बंधू भगिनी, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना दोन प्रकारच्या प्रेरणा मनात आहेत। अवेअरनेस आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। दोन विचार आहेत आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये। एक हा विचार आहे की बाबासाहेब आपल्यातून जाऊच नाही असं आपल्या सर्वांना वाटतं, नाही का? एकोणीसशे 56ला जरी बाबासाहेब गेले आणि बाबासाहेब गेले तरी सुद्धा आज असं वाटतं की एवढे वर्ष झाले, 68 वर्ष झाले, आजही आमच्या बांधवांना, भगिनींना, सर्वांनाच असं वाटतं बाबासाहेब 56 वर्षापूर्वी नाही गेले, जणू काही ते आजच गेलेले आहे। आणि त्याची खिन्नता, त्याची दाहकता, त्याची उणीव जणू काही आपल्या सर्वांनाच ती आज जाणवते आहे। ही एक भावना आहे, हा एक विचार आहे। आणि याच्यातून उठण्यासाठी, याच्यातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा आहे, बाबासाहेबांचं गुणगौरव आहे, बाबासाहेबांचं योगदान आहे, बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व आहे। या दोन गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत। धर्मचारी विद्या घोष जे गीत सादर करत होते किंवा धर्ममित्र साळवे सर गीत सादर करत होते, विशेषतः विद्या घोष गीत सादर करत असताना अनेकांच्या डोळ्यातले अश्रू, अनेकांच्या डोळ्यातल्या ज्या कडा आहेत त्या ओल्या झाल्याच्या लक्षात येते आहे। ही जाणीव आहे, ही भावना की बाबासाहेब आमच्यातनं गेलेले आहेत आणि बाबासाहेब अनेक वर्ष जणू काही ते आमच्या सोबत राहायला पाहिजे होते आणि जे त्यांनी हयातभर समाज उद्धाराचं काम केलेलं आहे, तुम्हा सर्वांना माना सन्मानाचं जगणं दिलेलं आहे, जणू काही त्यांनी अव्याहतपणे आजपर्यंत त्यांनी आम्हाला देत राहावं असं आमच्या प्रत्येकाला वाटते। जसं आनंदालाही वाटत होतं की बुद्ध त्यांचं महापरिनिर्वाण होऊच नाही, बुद्ध हे अनेक कल्प या विश्वामध्ये राहिले पाहिजे असं आनंदालाही वाटत होतं। तसं 1956ला बाबासाहेब गेल्याच्या नंतर अनेक त्यांच्या अनुयायांना, भोळ्या भावड्या, खेड्यापाड्यातल्या, शहरातल्या, शिक्षित अशिक्षित सर्व लोकांना असं होतं की बाबासाहेब आमच्यातनं जाऊच नाही। परंतु नैसर्गिक आहे, अनित्यता आहे, बुद्धाने सांगितलेला तो विचार आहे, दुःख अनित्य अनात्मा आहे। भंते असं म्हणतात, भंते संरक्षित असं म्हणतात की कितीही विद्वान माणूस असेल, कितीही पंडित असेल, किती मोठा असेल, ज्या सिद्धार्थांनी विश्व शांतीची प्रेरणा तुम्हा सर्वांना दिलेली आहे, त्यांना सुद्धा हे शरीर सोडून जावं लागलेलं आहे। कितीही मोठा लेखक असेल की ज्याने खूप पुस्तकं लिहिली आहेत, पुस्तकांचा ढिगारा त्यांनी
लिहून ठेवलेला आहे त्या पुस्तकाच्या ढिगाऱ्याकडे आडून तो काही मृत्यूला टाळू शकत नाही. तो म्हणू शकत नाही की मी एवढा विद्वान आहे, एवढे मी पुस्तकं लिहिलेली आहेत, मी काही मरणार नाही, मला मृत्यू स्पर्श करणार नाही. म्हणते असं म्हणतात की बुद्धांनाही आपल्याला सोडून जावं लागलं, बाबासाहेबही आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या भंते संघरक्षकांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली आणि तुम्हाला आणि मला एक नवीन धम्मसेवक निर्माण करून आपण सर्वजण या संघाचे सदस्य म्हणून जीवन जगत आहोत, सुखानं अतिशय धम्मजीवन जगण्याच्या मार्गावर आपण आहोत. बंधूंनो, खिन्नतेचा विचार आपल्याला सोडणं गरजेचं आहे. दाहकतेचा, बाबासाहेबांच्या नसण्याचा, बाबासाहेबांचे शरीर नसण्याचा हा विचार आपल्याला काही क्षणासाठी, काही वेळासाठी दूर आपल्याला ठेवणं नितांत गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांच्या जगण्याची जी काही ऊर्जा आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा जो काही स्रोत आहे, जो तुम्हाला आणि मला एक या अथांग अशा सागरामध्ये, अथांग अशा विश्वामध्ये भरारी मारण्यासाठी आपल्याला ते प्रेरणा देत असतात. जसं विद्याघोषांनी त्या गाण्यामध्ये सांगितले की अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो जरा. अनेकांनी बाबासाहेब गेल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल हे उद्गार काढलेले की बाबासाहेब किती श्रेष्ठ आहे, बाबासाहेब किती महान आहेत, त्यांचं जगणं आमच्यासाठी किती श्रेष्ठ होतं. अशा विश्वातल्या अनेक लोकांनी बाबासाहेबांबद्दल आपली मतं व्यक्त केलेली आहेत, बाबासाहेबांचा गुणगौरव केलेला आहे. तुम्हालाही काय वाटतं की बाबासाहेब माझ्यासाठी हे आहे? एखाद्या लेखकाला वाटतं की बाबासाहेब माझ्यासाठी हे आहे. गाडगे बाबा जरी स्वतःला वयोवृद्ध जरी समजत असले तरी गाडगे बाबा बाबासाहेबांना सर्वश्रेष्ठ विद्वान या जगातला समजत होते. बाबासाहेबांचा गुणगौरव हा अनेक लोकांनी केलेला आणि त्या गुणगौरवातूनच आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते आहे. बाबासाहेबांच्या पराक्रमाची गाथा ही अजरामर आहे. त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी, तत्ववेते, अर्थकारणाचे जाणकार, समाजकारणाचे भाष्यकार, तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे जनक, तसे विश्वभूषण, विश्वरत्न, युगपुरुष, कांतीसूर्य, धम्मक्रांतीचे धुरंधर, पराक्रमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं अनेकांनी बाबासाहेबांना म्हटलेलं आहे. अनेक जगविख्यात लोकांनी बाबासाहेबांच्या बाबतीत आपल्या भावना अतिशय गौरवाने व्यक्त केलेल्या आहेत. नेल्सन मंडेला जे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले होते आणि राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांना एक बाबासाहेबांच्या जीवनातनं ऊर्जा आणि प्रेरणा मिळालेली होती. ते त्यांच्याबद्दल काय म्हणतात? डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान आणि जाती निर्मूलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे. नेल्सन मंडेला असं म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान आणि त्यांचं जाती निर्मूलन अशा प्रकारचं जे काम आहे ते आमच्या जीवनाची ऊर्जा आहे असं ते म्हणायला लागतात. आणि ती ऊर्जा घेऊन त्यांनी पूर्ण राष्ट्र हे चालवलेलं आहे. ते असं म्हणतात की आम्ही बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारावर चालवणार ज्या आधारावर बाबासाहेबांनी समाज परिवर्तन केलेलं आहे आणि यश मिळवलेलं आहे. बाबासाहेबांच्या जीवनामुळेच जणू काही आम्ही या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही यशस्वी होणार आहोत. आमचं राज्य, आमचा देश हे यशस्वीपणे चालवणार आहोत असं नेल्सन मंडेला म्हणताय. ज्या डॉक्टर अमर्त्य सेन यांना या देशाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळालेला होता, त्या अमर्त्य सेन डॉक्टर बाबासाहेबांबद्दल काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे माझ्यासाठी पिता आहे. ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले अमर्त्य सेन यांना, ते म्हणतात की नोबेल पारितोषिक माझ्यासाठी एवढं महत्वाचं नाही, परंतु बाबासाहेब हे माझ्यासाठी अर्थशास्त्राचे पिता आहेत. जणू काही माझेच ते
जनक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला माहित आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा बाबासाहेबांबद्दल फार सुंदर असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्याही जगण्याची ऊर्जा हे बाबासाहेब असे आहेत असं ते म्हणतायत. ते असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणालो असतो. आमच्या देशात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, हिंदू कोड बिल त्यांनी संसदेत मांडलं, राष्ट्रपुरुष म्हणून जगातल्या लोकांनी त्यांना नामाभिमान दिलं. भारतीय लोकांनी मात्र त्यांना एक अस्पृश्य समजलेला आहे. ही आमच्या देशाची शोकांतिका आहे. परंतु जो देश, जे राष्ट्र सर्व आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न आहे, अशा देशाचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मात्र बाबासाहेबांना ते म्हणतात की माझ्या देशात जर बाबासाहेब जन्माला आले असेल तर मी त्यांना सूर्य म्हणालो असतो. हा गुणगौरव बाबासाहेबांचा त्यांनी केलेला आहे. लॉर्ड लिनलिथगो नावाचे गव्हर्नर जनरल होते, सुधारक होते, समाज सुधारक होते, जे गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये होते. एकदा काय झालं, लॉर्ड लिनलिथगो यांनी, जे ब्रिटिश अधिकारी होते, त्यांना माहित होतं की भारतातली शिक्षण व्यवस्था फार खालच्या दर्जाची झालेली आहे, रसातळाला गेली. तर त्यांनी अलीगड युनिव्हर्सिटी, जे मुस्लिम विद्यापीठ आहे, त्या मुस्लिम विद्यापीठाला 25,000चं डोनेशन दिलेलं होतं आणि बनारस हिंदू विद्यापीठाला सुद्धा त्यांनी डोनेशन दिलं होतं, आर्थिक स्वरूपामध्ये डोनेशन दिलेलं होतं. बाबासाहेब त्या लॉर्ड लिनलिथगो यांना म्हणतात की मिस्टर लिनलिथगो, तुम्ही हिंदू विद्यापीठाला, अलीगड मुस्लिम विद्यापीठाला एवढं डोनेशन देता, माझ्या समाजातल्या लोकांसाठी काय, माझ्या समाजातल्या लोकांसाठी काय, अस्पृश्य लोकांच्या उद्धारासाठी तुम्ही काय करताय? तर ते लॉर्ड लिनलिथगो म्हणतात की बाबासाहेब, मिस्टर आंबेडकर, व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला काय हवंय? बाबासाहेबांनी काय मागावं? 1000, 2000, लाख, करोडो रुपये नाही मागितले. बाबासाहेब म्हणाले, मी 500 ग्रॅज्युएट एवढा विद्वान आहे. 500 ग्रॅज्युएट जर बाजूला ठेवले आणि मी एक या साईडला असेल तर मी 500 ग्रॅज्युएट एवढा विद्वान आहे. मला काहीच नको, मला माझ्या समाजातल्या तरुण मुलांना विदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळावी एवढंच मला वाटतं. म्हणजे शिक्षणाला बाबासाहेबांनी अनन्यसाधारण महत्व दिलेलं होतं. पैसा मला नकोय. आणि ते लॉर्ड लिनलिथगो यांनी उद्गार काढलेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच 500 ग्रॅज्युएटच्या बरोबरीचे आहेत. स्वतःच्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वता एवढी आहे की ते ह्या विद्वतेच्या बळावर शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात. एवढी विद्वता बाबासाहेबांमध्ये होती असं लिनलिथगो यांनी म्हटलेलं आहे. एक बेव्हर्ले निकोलस नावाचे लेखक आहेत, बेव्हर्ले निकोलस, त्यांनी बाबासाहेबांबद्दल सुंदर उद्गार काढलेले. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेबांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत. बाबासाहेब वेळ प्रसंगी आपल्या लोकांसाठी रडत होते. नानकचंद रतूंच्या समोर ते रडत होते, नानक, मैं पढ़े लिखे लोगों के लिए बहुत कुछ कर चुका हूं, लेकिन जो गांव में लोग रहते, जो देहात में लोग रहते, उनके लिए मैं कुछ नहीं कर सका. बाबासाहेब त्यांच्यासाठी रडत होते. परंतु जे माझ्या समाजातल्या लोकांवर अन्याय अत्याचार करतील त्या लोकांवर बाबासाहेबांचे शब्द म्हणजे काय असायचे? बंदुकीचे बार असायचे. आणि त्या बंदुकीच्या बारमुळेच, त्या शब्दामुळेच समोरचे जे विरोधक असायचे नेस्त नाबूद व्हायचे. म्हणून निकोलस असं म्हणतात की बाबासाहेब म्हणजे साधे सुधे नव्हते. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द एखादी बंदुकीचा बार जसा व्हावा तसे असायचे.
श्रीलंकेचे एक मंत्री आहेत विजयदा राजपक्षे यांनी बाबासाहेबांबद्दल सुंदर उद्गार काढले. ते असं म्हणतात की भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या राजघटना जगात आदर्श आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही जगभर वाचली जातात. जगातली लोक सगळ्यात जास्त जर पुस्तकं कोणाची वाचत असेल तर ती बाबासाहेबांची वाचतात. आणि त्यांनी लिहिलेले जे संविधान आहे ते संविधान हे सामाजिक न्यायासाठी अतिशय उत्कृष्ट आहे असं विजयदा राजपक्षे या श्रीलंकेच्या एका मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. अशा अनेक लोक आहेत. बाबासाहेबांचे जे गुरु होते प्रोफेसर एडविन सेलिग्मन नावाचे. पहा, आपण आपल्या गुरुचा आदर करतो नाही का, मला गुरुजींनी हे दिलेलं आहे, मला गुरुजींनी ते दिलेलं आहे. परंतु बाबासाहेब एवढे विद्वान होते की त्यांचे गुरुजी त्यांचा गुणगौरव करायचे. सेलिग्मन काय म्हणतात, भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वाधिक बुद्धिमान विद्यार्थी होते. एका गुरुने आपल्या शिष्यांप्रती केलेला हा गौरव मला वाटतं अनन्यसाधारण आहे. एका चांगल्या विद्वान विद्यार्थ्यांचा गौरव काय असावा तर प्रोफेसर सेलिग्मन यांनी केलेला तो गौरव आहे. महापंडित भदंत राहुल सांप्रतायन यांचं हे विधान अतिशय महत्वपूर्ण आहे. ते असं म्हणतात, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा असा खांब या भारतभूमीत रोवलेला आहे की ज्याला इतर कोणीही हलवू शकत नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान एवढं जबरदस्त लिहिलेलं आहे की त्याला कोणीही बदलू शकत नाही. जरी लोक आज म्हणत असले की आम्ही भारतीय संविधान बदलणार, भारतीय संविधानातला ढाचाच एवढा जबरदस्त बाबासाहेबांनी बदलला की यू कॅन चेंज. 368व्या कलमामध्ये तुम्ही भारतीय राज्यघटनेतले कलमात बदल करू शकता तुम्ही, परंतु त्याचा ढाचा बदलू शकत नाही. एवढा जबरदस्त 4 पिलर्स वर भारतीय संविधान बाबासाहेबांनी जसं लिहिलेलं आहे तसाच बौद्ध धर्माचा पाया देखील बाबासाहेबांनी ह्या भारतभूमीमध्ये एवढा जबरदस्त रोवलेला आहे त्याला कोणी हलवू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा बुद्ध धर्माचा पाया हा भारतभूमीमध्ये सतत खोल रुजत चाललेला आहे आणि बुद्ध धर्माचा वटवृक्ष हा नेहमी फुलत चाललेला आहे. भंतेंनी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली आहे. आपण आंबेडकर अँड बुद्धिझम नावाचा जर भंतेंचा ग्रंथ वाचला तर आपल्या हे लक्षात येईल की भंतेंच्या पुढं बाबासाहेबच खऱ्या अर्थाने आदर्श होते. आणि ते काय म्हणतात, भंते संरक्षित बाबासाहेबांबद्दल काय म्हणतात, ते असं म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती धन्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही धन्य आहे. त्या धम्मक्रांतीमुळेच मला एक प्रकारे उभारी मिळाली आहे. जरी त्यांनी हुएनेंग आणि डायमंड सूत्र जरी वाचलं असलं तरी बाबासाहेबांची धम्मक्रांती ही यासाठी मला धन्य आहे की त्याच्यामुळेच मला पुढे येण्यासाठी या भारतभूमीमध्ये धम्मप्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक ऊर्जा मिळालेली आहे असं भंते संरक्षित म्हणायला लागतात. बंधूंनो, बाबासाहेबांच्या ह्या गुणगौरवाबद्दल आपण बरेच काही सांगू शकतो. अनेक लोक बाबासाहेबांबद्दल त्यांचा गुणगौरव करताना म्हणतात, बाबासाहेबांनी स्वतःबद्दल काहीच म्हटलेलं नाही. आपण म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे. महापुरुष स्वतःचा गुणगौरव कधीच करत नाही. आपण एखादी चारोळी जरी लिहिली तर आपण त्याच्या खाली आपलं नाव लिहितो नाही का. एखादं नवीन क्रिएशन आपण काय केले तर आपण त्याच्या खाली नाव लिहितो. एखादं छोटंसं चिटूक मिटूक पुस्तक लिहिलं तर आपण त्याच्या खाली नाव लिहितो आणि ते प्रसिद्धीला देतो की हे मी लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी एवढं महान भारतीय संविधान लिहिलं तरी बाबासाहेबांनी कधीच म्हणलं की हे भारतीय संविधान मी लिहिलेलं आहे. अनेक संसद सदस्यांनी त्या काळातल्या मसुदा समितीच्या सदस्यांनी बाबासाहेबांचा गौरव करत असताना म्हणलं की भारतीय संविधान हे बाबासाहेबांशिवाय होऊच शकलं नसतं. परंतु बाबासाहेबांनी स्वतःबद्दल काही सांगितलेलं आहे ते पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब काय म्हणतात, मी विद्वान आहे
का? मी विद्वान आहे, मी खूप जास्त शिकलेला आहे किंवा मी एका भल्या मोठ्या जनसमुदायाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून नाही. मी विद्वान आहे, मी खूप जास्त शिकलेला आहे किंवा मी एका भल्या मोठ्या जनसमुदायाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून नाही. परंतु पुन्हा वाचतोय मी खूप जास्त शिकलेला आहे किंवा मी एका भल्या मोठ्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून लोक मला घाबरत नाहीत. तर मला लोक का घाबरतात? मी शीलवान आहे, मी चरित्रवान आहे. आपल्याला माहित आहे, बाबासाहेब म्हणतात, माझ्याकडे कोणी बोर्ड दाखवायची कोणाची हिंमत नव्हती. संसदेमधले जेवढे काही संसदपट्टू होते, इवन नेहरू सुद्धा माझ्याकडे बोर्ड दाखवण्यासाठी त्यांची हिंमत असायची नाही, कारण मी शीलवान होतो. मी शीलवान आहे, मी चरित्रवान आहे, स्वाभिमानी आहे. आणि त्यांना माहित आहे, माझ्या शत्रूंना, माझ्या विरोधकांना माहित आहे की माझे विचार विकले जाऊ शकत नाही. आय नेव्हर, मी कधीही कोणाला विकला जाऊ शकत नाही. हैदराबादच्या संस्थानिकांनी बाबासाहेबांना विकत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अनेक धर्म मार्तंडांनी बाबासाहेबांना विकत घेण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ, आम्ही तुम्हाला हे करू, आम्हाला तुम्हाला हे करू. परंतु बाबासाहेब म्हणतात की मी विकणाऱ्यांपैकी नव्हतो. माझे विचार विकले जाऊ शकत नाही किंवा मला विकत घेतले जाऊ शकत नाही. यासाठी खरं तर लोक मला घाबरतात. बाबासाहेब स्वतःबद्दल सांगतात की लोक मला का घाबरतात. याचं कारणच हे आहे की मी एकच गोष्ट माझ्यामध्ये आहे, ती मी शीलवान आहे आणि मी चरित्रवान आहे. बाबासाहेब स्वतः असं म्हणतात की माझ्या आयुष्यात मी कधी पान सुद्धा खाल्लेलं नाही. बिडी, तंबाखू, सिगारेट इतर तर सोडाच, मी कधी पान सुद्धा खाल्लेलं नाही. म्हणून बाबासाहेबांचा हा गुणगौरव जसं इतर लोकांनी केलेला आहे, तसंच बाबासाहेबांनी स्वतःबद्दल सांगितलं की हू एम आय, मी कोण आहे, मी कोण आहे. धर्मांतर बाबासाहेबांच्या जीवनातलं फार मोठं एक वादळ होतं. बाबासाहेब एक महापुरुष होते, ते पर्वतासारखे होते. भंते असं म्हणतात की माझ्यासाठी बाबासाहेब कोण होते, तर एक महापुरुष होते. आणि तो महापुरुष कसा होते, तर एखाद्या पर्वतासारखा होता. महापुरुष पर्वता समान, त्यांच्या उंचीची कदर आपण बंधूंनो म्हणते असं म्हणतात की बाबासाहेब गेल्याच्या नंतर आपण करत आहोत ती आपल्या आत्मचिंतनाची वेळ आहे. खिन्नता, दाहकता, अश्रू याला सोडून आपल्याला बाबासाहेबांच्या त्या उंचीची कदर करणं खूप गरजेचं आहे. आणि ती उंची आपण स्वतः आपल्यामध्ये निर्माण तर करू शकत नाही, परंतु ती प्रेरणा मात्र, त्या उंचीची प्रेरणा मात्र आपण घेऊ शकतो. त्यांच्या उंचीची कदर आपण बाबासाहेब गेल्याच्या नंतर करत आहोत. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरच आपण त्यांना जाणण्यास लागलेलो आहोत. जेव्हा बाबासाहेब होते, त्यांचे जे विरोधक होते त्यांना जबरदस्त विरोध करायचे, प्रके यात्रेसारखे माणसं. परंतु जेव्हा बाबासाहेब गेले त्याच्यानंतर मात्र त्यांच्यावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं बाबासाहेबांचा ते गुणगौरव करू लागले की बाबासाहेब खूप विद्वान होते, बाबासाहेब खूप श्रेष्ठ होते. बाबासाहेब गेल्याच्या नंतरच त्यांची जाणण्याची प्रक्रिया लोकांनी सुरू केलेली होती. बाबासाहेबांनी जे काही प्राप्त केले त्यांना आपण जाणत आहोत, त्यांची मूल्यमापन करीत आहोत. माझ्यासाठी बाबासाहेबांनी जे काही जगण्याचा आधार करून ठेवलेला आहे, माना सन्मानाचं जीवन मला बाबासाहेबांनी प्रदान केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण विचार करत आहोत. थोर पुरुष म्हणून बाबासाहेबांनी जे केले ते चळवळीसाठी केलेले आहे. त्यांनी राबवलेल्या मोहिमा असतील, सत्याग्रहासाठी जे काही बाबासाहेबांनी काम केलेलं आहे ते केवळ एका व्यक्तीसाठी केलेलं नाही,
केवळ एका समाजासाठी केलेलं नाही, तर बाबासाहेबांची चळवळ ही मानव मुक्तीसाठी चळवळ होती. सर्वांना समानतेचा अधिकार देण्यासाठी चळवळ ही बाबासाहेबांची होती. त्यांनी राबवलेल्या मोहिमा, त्यांनी केलेले सत्याग्रह हे एक सर्वांग अशा प्रकारची चळवळ होती, म्हणून आपण बाबासाहेबांना त्या दृष्टीने पाहत आहोत. बाबासाहेबांची ही चळवळ म्हणजे पर्वताच्या पायथ्यापासून उगम पावणाऱ्या नदीसारखी आहे. बाबासाहेबांची चळवळ कशी आहे? पर्वताच्या पायथ्यापासून उगम पावणाऱ्या नदीसारखी आहे. नदीचा प्रवाह तो त्या पर्वतापासून सुरू झालेला आहे, जो अतिशय छोटा होता, परंतु त्याचा प्रवाह मात्र आता तो संपूर्ण समुद्रापर्यंत जाऊन पोहोचलेला, आणि तो समुद्र सुद्धा धम्ममय झालेला आहे. आणि हा धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे, तो सर्वत्र पसरतो आहे. नदी जशी सुरुवातीला झऱ्यासारखी असते, नंतर ती लांब वाहत गेल्यानंतर ती मोठी होत असते, तशी बाबासाहेबांची सुरुवातीला बाबासाहेबांची जी सहकारी होते अगदी बोटावर मोजण्यासारखे होते त्यांच्या विचाराचे. परंतु बाबासाहेबांचा हा जो काफिला आहे तो काफिला वाढत गेला, आणि बाबासाहेबांची ही चळवळ जी आहे एखाद्या महासागरासारखी नंतर निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे कित्येक वर्ष लोटून गेल्यानंतर धर्मांतराच्या चळवळीचे मोठेपण तुम्हा सर्वांना लक्षात येते. सुरुवातीला लक्षात नाही आला आपल्याला, हा समुद्र सुरुवातीला लक्षात नाही आला धर्मांतराचा, बाबासाहेबांच्या विचाराचा. ही नदी जसजशी पुढे पुढे वाहत गेलेली आहे समुद्रापर्यंत, तेव्हा कळालं की हा या नदीचा जो प्रवाह आहे त्याची जी लांबी रुंदी आहे ते नंतर लक्षात आलेली आहे. तसंच आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराची लांबी रुंदी किंवा त्यांच्या विचाराची ही जी काही चळवळ आहे, धम्म चळवळ आहे, धम्मक्रांती आहे, ती आम्हाला खूप नंतर लक्षात आलेली आहे. धर्मांतराची चळवळ किती महत्वाची आहे हे आज आमच्या लक्षात येते आहे. बाबासाहेबांना वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जाणत असताना माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला असं होतं की बाबासाहेबांचं धर्मांतराचं काम हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, परंतु बाबासाहेबांचं धर्मांतराचं काम हेच सर्वश्रेष्ठ आहे. बाबासाहेब म्हणाले ना, लोक मला का घाबरतात? कारण मी शीलवान आहे, मी चरित्रवान आहे. माणूस शीलवान आणि चरित्रवान कधी होतो? जेव्हा त्याच्यामध्ये मॉरॅलिटी जन्म घेते. आणि मॉरॅलिटी कुठून जन्म घेणार आहे? नैतिकता कुठून जन्म घेणार आहे? ती धम्मातून जन्म घेणार आहे. आणि धम्मच खऱ्या अर्थाने माणसाला विकासाकडे घेऊन जातो. आणि बाबासाहेबांचा हा विकासाचा मार्ग तो आम्हा सर्वांना एका उच्च अशा शिखराकडे घेऊन जातो आहे. आणि आपण त्या उच्च शिखरावर जात असताना बाबासाहेबांच्या त्या चळवळीतले, त्या नदीच्या प्रवाहातले आपण पायीक होणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने आपण अभिवादन करण्याच्या प्रक्रियेत आपण येत आहोत. बाबासाहेबांनी हे त्यांच्या चळवळीचा जो प्रवाह आहे, बनते संरक्षित, त्याला असं म्हणतात की बाबासाहेबांनी एक प्रकारे धर्मांतराच्या चळवळीचं रणशिंग फुंकलेलं होतं. बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ जणू काही एक रणशिंग होतं, जणू काही सिंह गर्जना होती. इट वॉज अ लॉयन रॉअर, एक सिंह गर्जना होती. आणि ती सिंह गर्जना ही बाबासाहेबांच्या अनुयायांच्या बाबतीत अतिशय महत्वाची होती. ही जी काही सिंह गर्जना आहे बाबासाहेबांची, त्याचे जे परिणाम आहेत हे 4 दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगणं अतिशय गरजेचं वाटतं आजच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करत असतो. बाबासाहेबांचे अनेक विचार आपल्याला प्रेरणा देऊन जाणारे आहेत, परंतु बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या ह्या चळवळीचे जे काही धागे आहेत ते धागे जर आपल्या जीवनात आपण जोपासले तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना समजून घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांच्या बाबतीत ही जी काही चळवळ आहे त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर केल्याच्या नंतर बनते संरक्षित हे महाराष्ट्रभर फिरलेले आहे. 1957 ते 67 या दशकात बनते महाराष्ट्रभर फिरले. अनेकांच्या त्यांनी भेटी गाठी घेतलेल्या आहेत, व्याख्याने दिलेले. त्यामध्ये बनतेंनी धर्मांतराबद्दल लोकांना विचारले की तुम्हाला कसं वाटतंय?
बाबासाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे ते पर्वताच्या पायथ्यापासून आलेला जो नदीचा प्रवाह आहे, जेव्हा तो समुद्राकडे वाहत चाललेला आहे आणि मग समुद्राकडे वाहत जाणाऱ्या त्या प्रवाहात जे आहे त्या प्रवाहामध्ये लोकांना जी पाणी आहे त्या पाण्यातल्या प्राण्यांना किती मासे असतील, कासव असतील, जे जलचर प्राणी आहेत त्यांना कसं वाटते, सुरुवातीला कुठेतरी झऱ्यामध्ये राहणारे, नंतर मग नदीच्या प्रवाहात, नंतर समुद्राच्या प्रवाहात आले, त्यांना कसं वाटते. भंते संरक्षकांनी सुद्धा बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर लोकांना कसं वाटते विचारलंय आणि लोक भंतेंना सांगू लागले आमचं जीवन कसं सुधारलेलं बाबासाहेबांमुळे. अनुयायांच्या दृष्टिकोनातून ह्या धर्मांतराचं रणशिंग बाबासाहेबांनी फुंकल्याच्या नंतर लोक सांगू लागले आम्ही बौद्ध झालो आहोत. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आम्ही काय झालेलो, बौद्ध झालेलो आहोत. आता आम्हाला लोक महार म्हणून ओळखत नाहीत, बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून आम्हाला ओळखतात. आता आम्हाला मोकळे मोकळे वाटते. बाबासाहेब म्हणाले होते ना, आज माझा नवा जन्म होते आहे, धर्मांतर केल्यामुळे आज माझा नवा जन्म होते आहे. लोकही म्हणू लागले की आम्हाला खूप बरं वाटते, आम्ही मोकळे मोकळे झाल्यासारखं वाटते, जातीच्या गुलामगिरीतून आम्ही सुटलो आहोत असंही लोकांना वाटत होतं, कारण आम्ही धर्मांतर केलेलं आहे. अस्पृश्यतेच्या नरकातून आम्ही मुक्त झालेलो आहोत हेही लोकांना वाटत की आजपर्यंत आम्हाला लोक अस्पृश्य समजू लागले, परंतु धर्मांतरामुळे आम्ही बौद्ध झालो, आम्ही आता अस्पृश्य राहिलेलो नाही, त्या अस्पृश्यतेच्या नरकातून आम्ही आता मुक्त झालेलो आहोत. आम्ही मनुष्य प्राणी आहोत याची आम्हाला जाणीव झाली. बाबासाहेबांच्या मुळे आम्ही जणू काही मनुष्य झालेलो आहोत. आम्हाला मानव म्हणून लोक आमच्याकडे आज पाहू लागले. बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे आमची प्रगती करून घेण्यासाठी आम्ही आता मोकळे झालेलो आहोत. आम्हाला कोणी अडवणारा नाहीये. धर्मांतराच्या चळवळीपासून हा फार मोठा लाभ झाला आहे, हेच मोठे महत्व आहे असे लोक भंतेंना सांगू लागलेले. हेच नवीन जीवन आहे, हाच त्यांचा पुनर्जन्म आहे. जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात त्या सर्वांचा हाच अनुभव भंतेंना लोक सांगू लागले. आपण थोडंसं चिंतन करू शकतो ह्या गोष्टीबद्दल की बाबासाहेब जाऊन 68 वर्ष झालेले आहेत. आपल्याला कसं वाटतं का बाबासाहेबांच्या जाण्याची खिन्नताच आपल्यामध्ये दाहकताच आहे, बाबासाहेबांच्या जाण्याचं विरह आपल्यामध्ये आहे का आपण चिंतन करतो मी बौद्ध झालेलो आहे. जर हाच अनुभव आपल्याला येत असेल की यस मला खूप बरं वाटते, आणि जर हा अनुभव येत नसेल तर सर्वांनी स्वतः प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, खरोखरच आपण धम्मदीक्षा घेतली का, आम्ही धम्माचे आचरण आम्ही खरोखरच करतो आहोत का. बाबासाहेबांनी जो प्रवाह त्या पर्वताच्या पायथ्यापासून आपल्यापर्यंत आणलेला आहे त्याचा आपण लाभ घेतलेला आहे, आणि तो लाभ घेतल्याच्या नंतर खरंच आपल्याला काही बदल झालेला आहे का याचं आपण चिंतन करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण विचार करणं नितांत गरजेचं आहे. आणि ह्या धर्मांतराचं जे काही बाबासाहेबांनी रणशिंग फुंकलेलं होतं, भारताच्या दृष्टीनं याचं काय महत्व आहे, आमच्या लोकांच्या दृष्टीनं हे महत्व आहे. आमचे लोक सीमित आहेत. आपल्याला माहित आहे की 3,80,000 लोकांनी बाबासाहेबांच्या समोर धर्मांतराची दीक्षा घेतली. एक छोटासा जनसमुदाय होता. परंतु इतर भारतीय लोक होते जे स्वतःला बौद्ध समजत नव्हते, जे इतर हिंदू असतील, शीख असतील, ईसाई असतील, इतर कोणी असतील, त्यांच्या दृष्टिकोनातून आमच्या धर्मांतराचं काय महत्व आहे बाबासाहेबांच्या. भारतात बहुसंख्य हिंदू लोक होते, बहुसंख्य होते, अल्पसंख्याक बौद्ध झालेले होते. बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक आहेत. बाबासाहेबांच्या धर्मांतराचा परिणाम अगदी खोलवर लोकांवर झालेला होता, हिंदूंवर तरी सुद्धा झालेला होता. हिंदूंना जबरदस्त धक्का बसलेला होता असं भंते संरक्षित असं म्हणतात. बाबासाहेब म्हणजे हिंदू धर्माविरुद्ध पुकारलेलं बंड होतं असं पंडित नेहरू बाबासाहेबांबद्दल म्हणाले होते. कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केल्याच्या नंतर लोकांमध्ये एक प्रकारे हाहाकार पसरलेला होता. काही लोकांना वाटत होतं की बाबासाहेबांनी हिंदू धर्म स्वीकारायला पाहिजे होता, काही लोकांना वाटत होतं की बाबासाहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारायला पाहिजे होता, काही लोकांना वाटत होतं की ईसाई धर्म स्वीकारला पाहिजे होता. परंतु बाबासाहेबांनी
बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर भारतीय समाजावर फार त्याचा मोठा परिणाम झालेला होता. पंडित नेहरू म्हणतात की बाबासाहेबांचं धर्मांतर म्हणजे हिंदू धर्माविरुद्ध पुकारलेलं ते फार मोठं बंड होतं. हाही परिणाम भारतीय लोकांवर झालेला होता बाबासाहेब गेल्याच्या नंतर. बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर बाबासाहेबांना वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांनी, विविध देशातल्या राष्ट्राध्यक्षांनी मेसेजेस पाठवलेले होते की ते म्हणाले, बाबासाहेबांना मेसेजेस पाठवून की बाबासाहेब, यू हॅव डन द गुड जॉब, यू हॅव सिलेक्टेड द युनिव्हर्स रिलीजन ऑफ द वर्ल्ड. बाबासाहेब, तुमचं जे काम महान आहे, तुम्ही जगातला सर्वश्रेष्ठ धम्म हा तुम्ही स्वीकारलेला आहे. बाबासाहेब, तुमचं काम अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे हा भारतीय समाजावर, भारतावर झालेला धर्मांतराच्या त्या रणशिंग जे फुंकलेलं होतं बाबासाहेबांनी, त्याचा हा परिणाम झालेला आहे. अनेकांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे. बौद्धांना अस्पृश्यासारखे लेखणे आता लोकांनी कमी केलेले होते. म्हणजे जरी कमी लोक धर्मांतरित झाले तरी बाकीच्यांवर त्याचा एक प्रभाव होता. कारण धर्मांतर करणारा सिंह होता. जे सिंह गर्जना करणारे बाबासाहेब होते, जे चरित्रवान होते, जे शीलवान होते, अशा बाबासाहेबांच्या अनुयायी लोक घाबरू सुद्धा लागले. अस्पृश्यासारखे त्यांना आता लेखन त्यांनी बंद केलेलं होतं. लोक प्रतिक्रिया देऊ लागले इतर लोकांना, आम्ही धर्मांतरित झालेलो आहोत. काय म्हणाले ते? वी आर द ह्युमन बीइंग्स. लोक सांगू लागले की आम्ही तुमच्यासारखेच माणसं बनलेलो आहोत. बाबासाहेबांनी स्वतः लोकांना सांगितलेलं होतं. बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याच्या अगोदर चौदार तळ्याच्या वेळेस किंवा काळाराम मंदिराच्या वेळेस लोकांना सांगितलं होतं की आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. कुत्रे, मांजरं, गाढवं, डुकरं काय की तुमच्या पाण्याला स्पर्श करतात, पाणी पितात, मंदिरात येतात, परंतु आम्ही माणसासारखे, माणसं असून सुद्धा तुम्ही आम्हाला स्पर्श करू देत नाही. आम्ही सुद्धा माणसं आहोत. वी आर ऑल्सो द ह्युमन बीइंग्स. परंतु बाबासाहेबांनी 21 वर्ष लढा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांचं कोणी म्हणणं ऐकलं नाही. मग बाबासाहेबांनी सांगितले की आता बस झालं. मंदिराचा लढा बंद करून टाकला बाबासाहेबांनी. विनंत्या, अर्ज, विनवण्या, सगळे बाबासाहेबांनी बंद केले आणि धर्मांतर केले. आणि धर्मांतराच्या नंतर लोक स्वतः बाबासाहेबांसारखे बोलू लागले आणि म्हणू लागले की वी आर नाउ द ह्युमन बीइंग्स. आम्ही तुम्हाला सांगत होतो की आम्ही माणसं आहोत, तुम्ही आम्हाला ऍक्सेप्ट करा, स्वीकारा. परंतु बाबासाहेबांनी आम्हाला धर्मांतरित केल्यामुळे आता आम्ही ह्युमन बीइंग झालेलो आहोत. आम्ही खऱ्या अर्थाने माणसं झालेलो आहोत, माणसं आहोत, अशा प्रकारे लोक प्रतिक्रिया देत होते. इतर लोक सुद्धा. भारतीय हिंदूंना आपला अस्पृश्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावाच लागला. त्यांना बदलावं लागलं. बाबासाहेबांनी जबरदस्त हातोडा हातात उगारलेला होता, घेतलेला होता आणि सांगितलं की मी आता हिंदू धर्मापासून अलिप्त राहणार आहे. माझा नाईलाज होता, मी हिंदू म्हणून जन्मलेलो आहे, परंतु आता मी मरणार नाही. हा जबरदस्त बाबासाहेबांचा आघात हा हिंदू धर्मी आणि भारतीय समाजावर झालेला होता आणि त्यांना स्वतः बदलावंच लागलेलं होतं. जात पाप आहे असे लोक म्हणू लागले. जातपात करणे हे पाप आहे असं हिंदू धर्मातले लोक म्हणू लागले. आता अस्पृश्यता आपण पाळणं बंद केलं पाहिजे. अस्पृश्यता हा कलंक आहे. नंतर मिस्टर गांधी सुद्धा बोलू लागले. बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर म्हणू लागले की अस्पृश्यता हा कलंक आहे. अर्थात मिस्टर गांधी अगोदरच गेलेले होते, बाबासाहेबांनी नंतर धर्मांतर केलं, परंतु तेही म्हणत होते की अस्पृश्यता हा कलंक आहे. बाबासाहेबांचं फार जबरदस्त विधान आहे मिस्टर गांधी, महात्मा गांधींबद्दल. महात्मा गांधींनी काय केलं होतं माहितीये का? अस्पृश्य धारकांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी एक फंड गोळा केलेला होता काँग्रेसच्या लोकांकडून, जे त्या पक्षात होते ते, की मला एवढे पैसे द्या, एवढे पैसे द्या, मला अस्पृश्य लोकांसाठी काम करायचं. आणि अस्पृश्यांसाठी तर त्यांनी काही काम केलं नाही. एखादी काही पंगत वगैरे घेतली असेल, जेवणाची पंगत, हरिजन म्हणायचे ना, ते देवाची लेकरे हरिजन आहेत. बाबासाहेब काय म्हणतात मिस्टर गांधींबद्दल? महात्मा गांधींचं तत्वज्ञान म्हणजे कोंबडी
कापून खाण्याचा प्रकार आहे. कसं, एखादा माणूस आपल्या घरी कोंबड्या पाळतो, दाणे टाकून 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 मोठं करतो. महात्मा गांधींनी सुद्धा लोकांकडनं थोडे 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 पैसे जमा केले आणि ते स्वतःच्याच पक्षासाठी वापरले, नाही अस्पृश्यासाठी वापरले. बाबासाहेब म्हणतात की महात्मा गांधींचं हे तत्वज्ञान म्हणजे कोंबडी कापून खाण्याचा प्रकार आहे. कोंबडीला तर पाळलं, परंतु नंतर त्यांनीच कापून खाल्ली. आम्हाला त्यांनी काहीच दिले नाही. असे अस्पृश्यता कलंक आहे म्हणणारे मिस्टर गांधी सुद्धा आम्हाला नकोय, अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं स्टेटमेंट होतं की महात्मा गांधी ही अस्पृश्यांसाठी त्यांनी काही केलेलं नाही. तरी सुद्धा काही हिंदूंना आपण हिंदूच राहावेसे वाटते. ते कैचीत सापडले आहेत, त्यांना हिंदू म्हणूनच जगावेसे वाटते. पहा, आपण म्हणतो ना, विनोदाने आमचे एक मित्र म्हणतात की नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर, खरंय ते विनोद नाही येतो, नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आलेले होते आणि बाबासाहेब हैदराबादला जात होते आणि बाबासाहेब नांदेडला येणार म्हणून लोक रेल्वे स्टेशनला आले आणि बाबासाहेब काय भेटले नाही, ते गेले हैदराबादला. पुन्हा बाबासाहेब परत येणार म्हणून लोक तिथंच थांबले. पुन्हा बाबासाहेब इथं नांदेडला आल्याच्या नंतर पुन्हा बाबासाहेब आराम करत होते. लोक बाबासाहेबांना काही भेटलेच नाही. परंतु जे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे रेल्वे स्टेशनवर आले होते ते मात्र धर्मांतरित झाल्याने बाबासाहेबांच्या विचाराची त्यांना प्रेरणा मिळाली. बाकीचे जे लोक इतरत्र होते ते मात्र तसेच राहिले. म्हणजे ते स्वतःला हिंदू म्हणूनच ते स्वतः राहिलेले. एक रेल्वे असते ना, त्या रेल्वेमध्ये ज्या लोकांना जागा भेटली ते लोक प्रवासाला पुढे निघतात आणि ज्यांना जागाच भेटत नाही, ज्यांनी रिझर्वेशन केलं नाही, ते घरीच बसतात किंवा तसेच राहतात. तसंच झालेलं आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराची ही रेल्वे, धर्मांतराचा हा प्रभाव सगळ्यांसाठी आणलेला होता. म्हणते असं म्हणतात की काही लोक आणखी हिंदूच राहिलेले आहेत, त्यांना परिवर्तन किंवा पुढे जाण्याची प्रेरणा मात्र मिळालेली नाही. काही मात्र दिलदार हिंदूंनी धर्मशास्त्रे सोडून दिलेली आहे. हा भारतीय समाजावर झालेला परिणाम आहे किंवा त्याचं महत्व आहे धर्मांतराचं. काही लोक दिलदार होते. बाबासाहेबांच्या काळात सुद्धा काही लोक दिलदार होते. चित्रे, टिपणीस वगैरे काही लोक होते बाबासाहेबांसोबत काम करणारे, ब्राह्मण मंडळी सुद्धा ते दिलदार होते, बाबासाहेबांना मदत करणारे होते. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधी ब्राह्मणांचा द्वेष केला नाही, ब्राह्मण मित्रांचा कधी द्वेष केला नाही. ब्राह्मण प्रवृत्तीचा बाबासाहेबांनी काय केलेलं ते म्हणतात की मी ब्राह्मणांना विरोध करतोय, त्यांच्या वृत्तीला विरोध करतो आहे. म्हणते असं म्हणतात की काही दिलदार हिंदूंनी धर्मशास्त्रे सोडून बुद्धाच्या धर्माकडे वळले, ही जाणीव काही हिंदूंना झालेली आहे. त्यांना वाटत होतं की बाबासाहेबांचे जे कृत्य आहे, बाबासाहेबांचे जे ऍक्शन आहे अतिशय महत्वपूर्ण होतं. म्हणून भारतीय समाजावर सुद्धा बाबासाहेबांच्या धर्मांतराचा फार मोठा परिणाम झालेला होता. तेव्हा संपूर्ण भारताच्या दृष्टीने देखील बाबासाहेबांच्या धर्मांतराचं महत्व होतं. आपण एक भारतीय म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे त्याच्यावर की आम्ही जसं अस्पृश्य म्हणून आम्ही चिंतन त्यावेळेस केलेलं होतं, परंतु आज आम्ही एक भारतीय आहोत, आपण काय केलं पाहिजे. खरे पाहता हिंदूंना धर्मांतराचे महत्व आहे, तसेच हिंदू समाजावर तिचा अमिट असा परिणाम झाला आहे. भारतीय समाजाला अधिक मानवतावादी, अधिक धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी ही चळवळ उपकारक बनत चाललेली आहे. हे काही लोकांनी त्याच्यावर चिंतन केले की बाबासाहेबांची चळवळ ही उपकारक आहे, मारक नाहीये. हिंदू धर्माला विरोध म्हणून ही काही बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ नाहीये, ही विकासाची आहे, मानवतावादी आहे, समतावादी आहे, ही उपकारकच आहे. भारतीय समाजाला पुढे नेणारी ही हिंदू समाजाची चळवळ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणते असं म्हणतात की बाबासाहेबांनी जे काही धर्मांतराचं रणशिंग फुंकलेलं होतं त्याचं खास बौद्ध धर्माच्या दृष्टीने सामुदायिक धर्मांतराचं काय महत्व आहे. खास बौद्ध धर्माच्या दृष्टीने या धर्मांतराचं महत्व सांगत असताना ते असं म्हणतात, ऐतिहासिक दृष्ट्या बौद्ध धर्म हा अतिशय पुरातन धर्म आहे. हा काही सहज बाबासाहेबांनी काही निर्माण केले नाही, त्याला फार मोठा इतिहास आहे. 2500 वर्षाच्या काळात बुद्ध धर्माला बरेच चढउतार सोसावे लागलेले. जे काही इन्व्हेडर होते, आपल्याकडे जे काही आक्रमण करणारे राज्य महाराजे होते, मुस्लिम होते, हिंदू राज्य होते, त्यांनी बौद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास केलेला आहे.
बौद्ध धर्माने खूप चढउतार पाहिलेले आहेत. काही भरभराट तर कधी गंभीर परिवर्तनाची अवस्था सुद्धा बौद्ध धर्माने पाहिलेली आहे. धम्म हा आपल्याला माहित आहे, धम्मवंदनेत सांगितलेला आहे. म्हणते असं म्हणतात की धम्म हा अकालिको आहे. धम्म हा काळाच्या आणि वेळेमध्ये तो टिकून राहणार आहे. हा काळरहित असल्यामुळे तो नामशेष होऊ शकलेला नाही. तो काही इतर धर्मांसारखा नाहीये. त्याला एक बेसमेंट आहे. बुद्ध धर्माला प्रतित्य समुत्पाद आहे, दुःख अनित्य अनात्मा आहे, शील समाधी प्रज्ञा आहे, 4 आर्य सत्य आहे, आर्याष्टांगिक मार्ग आहे. या सर्व शिकवणीमुळे बौद्ध धर्म हा अकालिको आहे. तो टिकून राहिलेला आहे. कितीही लोकांनी त्याच्यावर आक्रमण केलं तरी म्हणते असं म्हणतात की हा बौद्ध धर्म टिकून राहिलेला आहे. धम्म हा अकालिको आहे. तो नामशेष होऊ शकलेला नाहीये. परंतु धम्माच्या समाधिष्ठित स्वरूपात निश्चितच वेळोवेळी आपल्याला माहिती की अधपतन झालेलं आहे. मुस्लिम राज्यांनी, हिंदू राज्यांनी पुष्यमित्र शुंगाचं आपल्याला उदाहरण माहिती आहे की पुष्यमित्र शुंगाने जे काही बुद्ध धर्माचा ऱ्हास झालेला आहे त्याचं कारण सर्वात मोठं तर पुष्यमित्र शुंगानीच बुद्ध धर्माच्या विरोधात उगारलेलं बंड आणि त्याच्यानंतरच मग बुद्ध धर्म लयाला गेलेला आहे. बौद्ध धर्म मध्य आशियातून नंतर जावा, सुमात्रा मधून देखील नाहीसा झाल्याचं लक्षात येते आहे. म्हणते म्हणतात पुढे साम्यवादाच्या प्रसारामुळे त्यांचे मंगोलियातून जवळपास उच्चाटनच झालेले आहे. हा बुद्ध धर्माचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. पुढे नंतर तिबेट, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस या देशात त्यांची दुर्बल अवस्था झाली होती. वस्तुतः गेल्या शेकडो वर्षापासून बौद्ध धर्माचा अधिकाधिक ऱ्हासच होत गेलेला आहे. म्हणजे बुद्ध धर्माने अनेक चढउतार पाहिलेले. बुद्ध धर्म हा अनेक वेळेस लयास गेलेला आहे. परंतु बाबासाहेबांच्या त्या कर्तबगारीमुळे, बाबासाहेबांच्या त्या चिंतनामुळे सध्या जगातील 2 राष्ट्रांमध्ये बनते असं म्हणतात की बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने उन्नतीच्या मार्गावर आहे. एक तो देश आहे म्हणजे इंग्लंड आहे आणि दुसरा भारत आहे. आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी बौद्ध धर्म जरी दिसत असला तरी पाश्चिमात्य देशात इंग्लंड आहे. भारत, विशेष करून महाराष्ट्रात बौद्ध धर्म उन्नतीच्या मार्गावर आहे. याचं कारण असे की बाबासाहेबांनी धर्मांतर हे महाराष्ट्रात केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्रामुळे जगात भारताचं नाव यासाठी आहे की बाबासाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे. इंग्लंड पेक्षा महाराष्ट्रातील ही उन्नती अधिक जोमदार आहे असं बनते संग्रहित म्हणायला लागतात. महाराष्ट्र हा बुद्ध धर्माचं पॉवर हाऊस आहे. ते म्हणतात. आम्ही परवाच ओरिसाला गेलो होतो, भुवनेश्वर शहरामध्ये. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. पद्मसेन, मी, चंद्रबोधीजी, विद्या घोष. बाबासाहेबांचा एकही पुतळा तिथं आम्हाला दिसलेला नाही. बाबासाहेबांचं एकही प्रांगण असलेलं, पुतळा असलेलं एकही ठिकाण आम्हाला दिसलेलं नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो विचारत होतो त्या लोकांना बाबासाहेब अजिबात माहित नाही. परंतु महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही गावात जा, असं गाव महाराष्ट्रात एकही नाही की तिथं बाबासाहेब माहित नाही असं कोणी सापडणार नाही. जन्म घेणाऱ्या मुलालाही माहित आहे. आईच्या पोटात असताना आई त्याच्यावर, आपण त्या आईवर संस्कार करतो बाबासाहेबांचे. पोटात असलेल्या मुलाला सुद्धा माहित आहे की बाबासाहेब कोण आहेत ते. त्यामुळं महाराष्ट्र हे पॉवर हाऊस आहे असं बनते संरक्षित असं म्हणतात. आणि हे पॉवर हाऊस का आहे तर बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे आहे. परमपूज्य बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ धन्य आहे. त्याच्यामुळेच बनते संरक्षित असं म्हणतात की बाबासाहेबांची चळवळ ही धन्य आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ह्या भारतावर फार मोठे उपकार आहेत. हे वाक्य स्टेटमेंट लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार फार झालेला आहे. आपण तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा इतर ओरिसा, इतर जे मागास राज्य आहेत त्या राज्यांमध्ये आणखीही बौद्ध धर्म किंवा बाबासाहेबांचं नाव सुद्धा लोकांना माहित नाही. त्रिरत्न बौद्ध महासंघ नागलोक या ठिकाणी विविध राज्यातल्या तरुण मुला मुलींना प्रशिक्षण देऊन बौद्ध धर्म काय आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघ काय आहे, बाबासाहेबांची चळवळ काय आहे
हे सांगण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात करते आहे. म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ हे फार मोठ्या प्रमाणात एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेबांनी पॉवर हाऊस निर्माण केलेले त्या पॉवर हाऊस मधले एक अशा पद्धतीने मोठं काम त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून लोकांना धम्म सांगण्यासाठी होते आहे. म्हणून भंते असं म्हणतात, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ ही फार धन्य आहे. जर ही धम्म चळवळ बाबासाहेबांनी केली नसती ना, भारतातच जगातच काय भारतात सुद्धा बौद्ध धम्म उर्वरित राहिला नसता, तो नामशेष झाला असता. परंतु बाबासाहेबांच्या कर्तबगारीमुळे, बाबासाहेबांच्या त्या धर्मांतरामुळे हा बुद्ध धम्म हा भारताच्या बाहेर सुद्धा तो प्रसार आणि प्रचार झालेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात लाखो लोक बौद्ध बनलेले. त्याचे महत्व भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज पाहतो की बौद्ध धम्म पसरलेला आहे. 6 ते 7 शतकाच्या अवनत अवस्थेनंतर भारतात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. बाबासाहेबांचे कष्ट आहेत ते. बौद्ध धर्माच्या अवनतीची क्रिया पूर्णतः थांबलेली होती. धम्मप्रसार प्रचाराची गती मात्र बाबासाहेबांच्या चळवळीमुळे वाढलेली आहे, धर्मांतरामुळे वाढलेली आहे. बौद्ध धर्म पुन्हा भरभराटीस लागलेला आहे धर्मांतरामुळे. अशा प्रकारे बौद्ध धर्मासाठी खास महत्व अखिल बौद्ध जगतासाठी अनन्य साधारण अशा प्रकारचा आहे. खरे पाहता ही चळवळ बौद्ध विश्वाला एक आशेचा किरण आहे. जसं महाराष्ट्र हा बौद्ध धर्मासाठी पॉवर हाऊस आहे, तसं भारत देखील आज विश्वासाठी एक प्रकारे आशेचा किरण आहे. आपण आजची परिस्थिती पाहतो. आमचे पंतप्रधान देखील भारताच्या बाहेर गेले की सांगतात भारत हे बौद्धों का देश आहे. त्यांना कोणी विचारतच नाही. बौद्ध धर्माचं नाव घेतल्याशिवाय त्यांना कोणी विचारतच नाही. त्या काळातली परिस्थिती तशीच होती की बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे बौद्ध धर्म हा विकसित झालेला आहे. आजही राज्यकर्ते लोक किंवा जे देश चालवणारे लोक आहेत, बौद्ध धर्माचा उहापोह केल्याशिवाय किंवा उदोग केल्याशिवाय त्यांना कोणी विचारत नाही. बाहेर देशात गेल्याच्या नंतर बुद्धाची मूर्ती ते भेट देतात. त्यांना वाटतं की बुद्ध धर्माचं बाहेर नाव सांगल्याशिवाय आम्हाला कोणी काही भाव देणारच नाही. खरे पाहता ही चळवळ बौद्ध विश्वाला एक आशेचा किरण आहे भंतेंनी तेव्हा म्हटलेलं होतं आणि आजही आहे की बौद्ध भारताकडे लोक एक आशेचा किरण म्हणून पाहतात, शांततेचा देश म्हणून पाहतात. शेकडो वर्ष मृतपाय झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होऊ शकते हे ह्या चळवळीने दाखवून दिलेले आहे. म्हणजे अनेक वर्ष बौद्ध धर्म हा लयास जरी गेला तरी बाबासाहेबांच्या ह्या धर्मांतरामुळे काय झालेले की पुन्हा या देशामध्ये या जगामध्ये बुद्ध धर्माचं पुनरुत्थान झालेलं आहे, रिझरेक्शन झालेलं आहे. पुन्हा त्याला नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. जिथे जिथे बुद्ध धर्म मिटला गेला असं वाटत होतं तिथे तिथे सर्वत्र बुद्ध धर्माचं पुनरुत्थान झालेलं आहे. त्यामुळे फार मोठा बदल घडून आलेला आहे. ही एक इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे. कुठली तर बाबासाहेबांच्या धर्मांतराची घटना आहे. बौद्ध धर्माच्या अभ्युदयाचा आरंभाचा हा क्षण आहे असं भंते म्हणतात की बुद्ध धर्माचा विकास कुठून जर झाला असेल तर धर्मांतरापासून झालेला आहे. पूर्वीपेक्षा अधिक वैभवशाली ठरणाऱ्या आपल्या ऐतिहासिक अस्तित्वातील नव्या कालखंडात नव्या दालनात प्रवेश करण्याचा हा क्षण आहे. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक नवीन दालन ओपन केलेलं आहे जे अगोदर विषमतावादी होतं. परंतु बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर काय झाले की आपल्याला एक नवीन अशा प्रकारचं दालन, एक नवीन राजवाडा आपल्याला बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेला आहे. एक प्रवेशद्वार आपल्याला दिलेला आहे. म्हणून भंते असं म्हणतात की एक नवीन प्रकारचं दालन आपल्याला बाबासाहेबांनी ओपन करून दिलेलं आहे. तर ह्या नवीन दालनामध्ये आपण सुखा समाधानाने जीवन जगण्यासाठी आपण प्रवेश केला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं भंते संघरक्षितांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली नसती तर नवीन प्रकारचा एक धम्मसेवक जे भंते संघरक्षितांनी सुद्धा बाबासाहेबांच्या नंतर एक नवीन प्रकारे दालन ओपन केलेला आहे.
कशा प्रकारे धम्म श्रवण केला पाहिजे, कशा पद्धतीने धम्म चिंतन केलं पाहिजे, कशा पद्धतीने धम्म अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने आपण धम्म प्रसाराने प्रचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं दालन सुद्धा भंते संघरक्षितांनी आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. जे बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी बौद्ध धर्माचं दालन धर्मांतराच्या माध्यमातून केलं, भंतेंनी मात्र या संघाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने धम्मचिंतनाचं दालन त्यांनी ओपन केलेलं आहे. भंते असं म्हणतात की बाबासाहेबांच्या धर्मांतराचं जे महत्व आहे, जगाच्या दृष्टीने सामुदायिक धर्मांतराच्या चळवळीचं महत्व सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जगाला काय वाटतं बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे? बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ की धार्मिक मतांतर घडवून आणणारी होती हे संकुचित आहे. बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ ही काय धार्मिक मतांतर म्हणजे धर्माधर्मामध्ये मतांतर घडवून आणणारी होती हे फार संकुचित आहे. म्हणजे मतांतर घडवून आणणारी नव्हतीच ती, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी होती. बाबासाहेबांनी या धर्मांतरामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. कुठले क्षेत्र आहेत आपण जीवन जगत असताना, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जीवन जगत असतो, कुठले परिवर्तनाचे आहेत क्षेत्र आहेत? धार्मिक आहे. आपण खऱ्या अर्थाने धार्मिक क्षेत्रात सुद्धा खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून आणलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रात देखील आपण परिवर्तन घडून आणलेलं आहे. शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण परिवर्तन घडून आणलेले आहे. सामाजिक, राजकीय या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. बाबासाहेबांना लोक भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जास्त ओळखण्यापेक्षा बाबासाहेब धर्मांतराचे शिल्पकार आहेत म्हणून जास्त जगातले लोक जास्त बाबासाहेबांना ओळखतात. म्हणून केवळ धर्मांतर हे बाबासाहेबांच्या मोठेपणाचं फार मोठं द्योतक आहे. ही चळवळ एक महान बदलाचं प्रतीक आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल का झाला तर बाबासाहेबांचं धर्मांतर त्यासाठी जबाबदार आहे. सर्वांगीण सुधारणेचे उन्नतीचे प्रतीक म्हणजे बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ आहे. म्हणून बाबासाहेबांची चळवळ नसून ही धम्मक्रांती आहे असं भंते संरक्षितांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिला धम्म चळवळ असं म्हणू नका, धम्मक्रांती आहे. क्रांती काय करते? परिवर्तनाचा मार्ग आपल्याला देत असते, जे सकारात्मक बदल आपल्यात घडून येते, आपलं जीवन विकासाकडे घेऊन जात असते, आपल्यामध्ये आपले संसार सुखाचे होतात, आपलं जीवन आपण सुखाने जगायला लागतो. म्हणून हे बाबासाहेबांची ही केवळ चळवळ नसून एक धम्मक्रांती आहे असं भंते संरक्षितांनी त्यांच्या चळवळीचं वर्णन केलेलं आहे. जगात लोकांना बदलाची गरज वाटते, परंतु तो घडवून आणण्याचा योग्य मार्ग त्यांना माहीत नव्हताच. माहित आहे आपल्याला की अनेक जगातल्या लोकांना परिवर्तन पाहिजे होतं, परंतु परिवर्तन कशा पद्धतीने करायचं आहे. परंतु बाबासाहेबांच्या त्या धम्मक्रांतीमुळेच लोकांना लक्षात आले की आपण परिवर्तनवादी बनलो पाहिजे, आपण अधिकारासाठी झगडा केला पाहिजे, आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर आलो पाहिजे, आपण स्वतः धम्मक्रांतीच्या या चळवळीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण परिवर्तनवादी होऊ शकतो. हे जगातल्या अनेक राष्ट्रांनी मान्य केलेले आहे. काही हिंसेचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, शिक्षणाचा वापर करून लोक बदल करू इच्छित होते. भंते असं म्हणतात की जगात काही लोकांनी, जसं अमेरिका आहे, रशिया आहे, युक्रेन आहे, हे जे आज राष्ट्र आहेत त्यांना असं वाटतं की आमच्याकडे विज्ञान आहे, आमच्याकडे शस्त्र आहेत, आमच्याकडे पैसा आहे. त्याही काळात तसे लोक होते, परंतु त्या लोकांना ह्या हिंसेच्या मार्गाने, पैशाच्या मार्गाने किंवा तंत्रज्ञानाच्या मार्गाने, शिक्षणाच्या मार्गाने बदल होतो असं वाटत होतं. पण हे पुरेसं नाहीये. बघा, युद्धामुळे काय होते? विनाश. युक्रेन किंवा रशिया यांचं काय झालेलं आहे, किंवा इस्लामिक राष्ट्रामध्ये सुद्धा युद्ध चालू आहे. युद्धामुळे काय विनाश झालेला आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण याच्यामुळे विनाश होऊ शकतो. हे पुरेसं नाहीये. त्यासाठी आपल्याला यातून यश न मिळता परिस्थिती अधिकच बिघडते. तर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने स्वतःच्या देशाचा, जगातल्या इतर राष्ट्रांना असं वाटू लागलं नंतर की आपल्याला जर स्वतःचा विकास करायचा असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर आपल्याला धर्मांतराची चळवळ, जे
सहनशीलतेची आहे, अहिंसक पद्धतीची आहे, त्याच मार्गाने एका अर्थाने भंतेंना हे सांगायचं की बुद्ध धम्मच खऱ्या अर्थाने आपल्याला परिवर्तनवादी बनवू शकतो. जो शांततेचा मार्ग देणारा भगवान बुद्धाचा धम्म आहे तोच खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाकडे जाऊ शकतो. एका कवीचं ते गाणं आहे, आकाश मोजतो मी भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. कुणामुळे? बाबासाहेबांना. बंदूकही नको रे, अणुबॉम्बही नको रे, बंदूकही नको रे, अणुबॉम्बही नको रे, शब्दानी 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 मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. गरज नाही लोकांना अणुबॉम्ब बंदुकीनं मारण्याची. शब्द देखील माणसाला रोखू शकतात, थांबवू शकतात, हिंसेपासून अलिप्त करू शकतात. हा बुद्धांचा विचार जगातल्या लोकांनी मान्य केलेला आहे. धर्मांतराच्या चळवळीचं फार मोठं महत्व आहे. ते भंते संग्रहित बाबासाहेबांच्या ह्या चळवळीबद्दल सांगायला लागतात. धम्मक्रांतीचं यश बंधूंनो, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हा दिवस साजरा करत असताना आपण बाबासाहेबांना या दृष्टिकोनातून पाहणं नितांत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी आर्थिक उत्थान केलेलं आहे, राजकीय केलेलं आहे, सामाजिक केलेलं आहे, सांस्कृतिक केलेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे, जो धम्म आपल्याला विकासाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचू शकतो आणि जगामध्ये यश मिळत आहे. अनेक क्रांतीचा आधार हा धम्मक्रांती झालेला आहे. रशियाला सुद्धा थांबावं लागलेलं आहे, युक्रेनला थांबावं लागलेलं, अनेक इस्लाम राष्ट्र त्यांना थांबावंच लागणार आहे, कारण त्याच्यामुळे विनाश आहे. अणुबॉम्ब आणि बंदूक, तोफखाना हे काही विकासाचं लक्षण नाही. विकासाचं लक्षण काय असेल तर तो बुद्धाचा धम्म येतो. शांतता, मानवतावादी हा धम्मच खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाकडे नेऊ शकतो. हे जगातल्या लोकांनी बाबासाहेबांच्या ह्या धम्मक्रांतीचं यश ओळखलेलं आहे. शांततेच्या मार्गाने झालेली क्रांती केवळ धम्मक्रांती जगात होऊ शकते असं म्हटलेलं आहे. केवळ स्पर्धा, शिक्षणाची, बौद्धिक स्पर्धा, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची स्पर्धा हे जगात शांतता निर्माण होऊ शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी असं म्हणायचे की भारताला महासत्ता होण्यासाठी जरी तंत्रज्ञान आवश्यक असलं, जरी शिक्षण आवश्यक असलं, जरी विज्ञान आवश्यक असलं, तरी या देशातल्या तळागाळातल्या सामान्य लोकांचा विकास केल्याशिवाय भारत हा महासत्ता होऊ शकत नाही. लोक सुखी समाधानी असले पाहिजे. लोकांना सुखानं समाधानाने जगता आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने हे जग महासत्ता होऊ शकते किंवा भारत सुद्धा महासत्ता होऊ शकते असं म्हटलेलं आहे. तेव्हा शांततेच्या मार्गाने झालेली क्रांती ही केवळ धम्मक्रांती जगात यश प्राप्त करू शकते. धम्मक्रांती यशस्वी झाली याचा अर्थ पूर्णतः आपण सफल झालो असं होऊ शकत नाही. आपण आशावादी राहायला हरकत नाही. याचा अर्थ आपण शांत बसणं अजिबात ठीक नाहीये. आपल्याला पुन्हा एकदा जोमानं काम करणं नितांत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी काम केलं बस असं नाही. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आपण शांत राहायचं असं नाही. भंते असं म्हणतात की आपण जर शांत बसलो तरी प्रतिगामी शक्ती आपल्यावर आणखी हवी होऊ शकते. आपल्याला पुन्हा गुलामगिरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धम्मक्रांती यशस्वी झाली याचा अर्थ पूर्णतः आपण सफल झालो असं होऊ शकत नाही. आपल्याला पुन्हा नव्या जोमाने बाबासाहेबांना अभिवादन करत असताना पुन्हा नव्या जोमाने आपल्याला काम करणं नितांत गरजेचं आहे. पुन्हा लढे देणं गरजेचं आहे. जरी तसे नाही लढे तरी स्वतःच्या विकासाचे लढे आपल्याला देणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणाले होते ना, बाबासाहेब काय म्हणाले होते? बाबासाहेब म्हणाले लढा. कशासाठी लढा?
त्यावेळेस म्हणाले होते अन्याय अत्याचाराविरुद्ध, परंतु आपण आता बाबासाहेब म्हणाले लढा दुष्ट प्रवृत्तीला गाडा, मिटलेले डोळे उघडा, उठा लढा संघर्ष करा. लोक द्वेष मोहाच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढता आलं पाहिजे. आपल्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढता आलं पाहिजे. ही लढाई पुन्हा आपल्याला बाबासाहेबांना वंदन करत असताना करणं नितांत गरजेचं आहे. शांततेच्या मार्गाने लाखो लोकांच्या जीवनात बदल घडून आणण्यात आज धम्मक्रांती यशस्वी झालेली आहे. बाबासाहेबांची धम्मक्रांती शांततेच्या मार्गानेच लोकांना सुखानं समाधानाचं जीवन देऊ शकते, अदरवाईज नाही. म्हणून संपूर्ण विश्वाला अचूक अशी दिशा देण्याचं काम एका अर्थाने धर्मांतराने केलेले आहे. बाबासाहेबांनी जे काही धर्मांतरांचं रणशिंग फुंकलेलं होतं, त्या धर्मांतरामुळेच खऱ्या अर्थाने विश्वाला एक अचूक अशा प्रकारची गती मिळालेली आहे. बाबासाहेबांनी जर धर्मांतर केलं नसतं तर तीच बजबजपुरी राहिली असती. विविध धर्मांचं एक स्तोम माजलं असतं भारतामध्ये आणि सगळीकडे हाहाकार झाला असता. परंतु बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे राजा अशोकाच्या नंतर खरे सम्राट बुद्ध धर्माचे जर कोणी असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांच्यामुळेच आज विश्वातल्या अनेक राष्ट्रांना एक विश्वास आहे की आम्ही शांततेने जगू शकतो. जो उत्तर कोरियाचा किंग जॉम आहे, नाही का, किंग जॉम आहे, जो स्वतःला हुकुमशहा समजतो, त्याला सुद्धा एके दिवशी ऐकावं लागेल की शांततेच्या मार्गानेच देशाचा विकास होऊ शकतो. अनेक असे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना वाटतं की आम्ही राजे महाराजे आहोत, लोकांनी आमच्यासारखंच वागलं पाहिजे. परंतु नाही, लोकांच्या भावभावनांचा विचार आणि आदर हे बुद्ध धर्मात सांगितलेलं आहे. ही धर्मांतराची चळवळ खऱ्या अर्थाने अनेक विश्वातल्या राष्ट्रांना एक विश्वास देते आहे की शांततेचा मार्ग हा बुद्ध धर्मात आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये भारत देशामध्ये बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातनं व जगाच्या दृष्टिकोनातून धम्मक्रांतीचं महत्व आहे. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांना अभिवादन करताना या गोष्टीचं आपण जास्त चिंतन करणं नितांत गरजेचं आहे. आणि या धम्मक्रांतीला आपण हळूहळू पुढे नेणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एक धम्मचक्र आपण पाहतो नेहमी, नाही का, एक असं धम्मचक्र आहे. त्या धम्मचक्राला 8 आरे आहेत आणि त्या धम्मचक्राला काही भिक्षू लोटत आहेत, काही उपासक आहेत, काही भगिनी आहेत आणि त्या धम्मचक्राला पुढं 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 घेऊन जाण्याचं काम करत आहेत. आपण देखील त्या धम्मचक्राला पुढं नेण्यासाठी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करत असताना हा संकल्प आपण करूया की बाबासाहेबांचे हे धर्मांतराचं धम्मचक्र आहे, हे आपल्याला पुढं पुढं न्यायचंय. मग भिक्षू असतील, इतर धार्मिक संघटना असतील, काही राजकीय लोक मदत करणारे असतील, आपण देखील त्यांच्यामध्ये सहभाग घेऊन बाबासाहेबांचं धर्मांतराचं हे धम्मचक्र आहे, धर्मांतराची चळवळ आहे, आपल्याला हळूहळू पुढे न्यायची आहे. आपण सर्वजण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. शेवटी जाता जाता मला नेहमी ते म्हणावं वाटतं, भीमराया घे, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही तुला, जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही तुला. घे तुला उद्ध्वस्त झालेल्या घराची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. आज घे हो थंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे, भीमराया घे, भीमराया घे.